नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अस्सल सातारी काळ्या घेवड्याची आमटी। साताऱ्यात सगळ्यांच्या घराघरात खाल्ली जाणारी ही आमटी बनवायला अतिशय सोपी आहे। त्यासाठी इकडे एका कुकरमध्ये मी काळ्या घेवड्याची डाळ घेतलेली आहे। ही डाळ जी आहे ती आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। इकडे डाळ 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं तेल आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक टोमॅटो मी चिरून घालणार आहे। टोमॅटो हा ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरला तरी सुद्धा चालेल। ही डाळ जी आहे ती शिजायला थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आता झाकण लावून आपण याच्या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। आपली डाळ शिजतीये तोपर्यंत याच्यासाठी मी एक लसूण खोबऱ्याचं वाटण तयार करून घेणार आहे। त्यासाठी इकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे। लसणाच्या 10-12 पाकळ्या घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून पाणी न घालता हे जे वाटण आहे ते आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि डाळ जी आहे ती आपल्याला रवीच्या साहाय्याने छान अशी घोटून घ्यायची आहे। तर ही डाळ बनवण्याआधी तुम्ही जर 2 ते 3 तास आधी ही डाळ भिजवून ठेवली तर ही डाळ पटकन शिजते, किंवा कुकरला याच्या फक्त जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात। आता डाळ आपली छान अशी घोटून झालेली आहे। इकडे एका कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे। तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। त्यानंतर तयार वाटण मी इकडे घालणार आहे। तर आपलं वाटण करपू नये यासाठी मी थोडा वेळ गॅस बंद केलेला आहे। आता याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि गॅस पुन्हा एकदा चालू करून हे जे वाटण आहे ते आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये लगेचच आपण हळद, हिंग, कांदा लसूण मसाला घालून घेणार आहोत। खूप जास्त मसाले न वापरता अगदी बेसिक मसाल्यांमध्ये आपली ही काळ्या घेवड्याची डाळ तयार होते। तर हे सर्व जे आहे ते छान असं परतून झाल्यानंतर घोटून ठेवलेली काळ्या घेवड्याची डाळ आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला हवं तेवढं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित एकजीव करून आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। डाळ शिजवताना देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मीठ जे आहे ते बेतानीच घालायचं आहे। आपल्या या आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। ही गरमागरम काळ्या घेवड्याची आमटी तुम्ही भाकरी, भात कशाही सोबत एन्जॉय करू शकता। तर आज या आमटी बरोबर खाण्यासाठी मी गरमागरम भात केलेला आहे। मस्त अशी काळ्या घेवड्याची आमटी आपली तयार झालेली आहे। गरमागरम भातावर भरपूर असं तूप घालून त्याच्यावरती आपण ही आमटी घालून घेणार आहोत। मी तर मस्त आता या काळ्या घेवड्याची आमटी आणि भातावरती ताव मारणार आहे। तुम्हालाही जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ही डाळ घरी नक्की ट्राय करा। त्याचबरोबर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशा छानशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।